आळस नावाचा रोग. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. आळस नावाचा व्याधी हा आयुर्वेदात सांगितलेला आहे. बऱ्याचदा आळस याचा संबंध आपण वर्तणुकीशी लावतो, परंतु बऱ्याचदा आळस याचा संबंध वर्तणुकीशी नसून तो शरीरात होणाऱ्या क्लिष्ट अशा बदलांशी निगडीत असतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आळसची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती चिकित्सा कशी करतात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे डॉक्टर शीतल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. आज आपण बोलणार आहोत आळस या व्याधीविषयी. सर्वप्रथम जाणून घेऊया आळस म्हणजे नेमकं काय. आळस याला आपण इंग्लिशमध्ये लेझीनेस असं म्हणू शकतो, किंवा एखादी काम करण्याची इच्छा न होणे, वारंवार कुठलेही काम पुढे ढकलणे, आज नाही उद्या करू अशी या लोकांची टेंडन्सी झालेली असते. सतत या व्यक्ती दमलेल्या राहतात. सुश्रुत संहितेमध्ये याबद्दल विस्तृत असा श्लोक आलेला आहे. सुखस्पर्श प्रसंगित्वम दुःख द्वेषेण लोलिता शक्तस्य च अपि अनुत्साह कर्म स्वालस्य मुच्यते. म्हणजेच सुखस्पर्श प्रसंगित्वम, सुखस्पर्श म्हणजे मऊ गाद्यांवर लोळत राहणे. दुःख द्वेष म्हणजे कोणतेही कष्ट किंवा श्रम नकोसे वाटणे. शक्तस्य च अपि अनुत्साह म्हणजेच कोणताही उत्साह न राहणे. ही सगळी आलस्य किंवा आळस याची लक्षणं आहेत. नक्की शरीरामध्ये अशी कोणती कारणं घडलेली असतात ज्याच्यामुळे आळस हे लक्षण दिसतं, हे आता आपण बघूया. आळस येण्याची कारणं: कफदोषाची विकृत वाढ होणे, मेदाची वृद्धी होणे, मनाच्या तमगुणांची वाढ होणे, पचन संस्थेमध्ये बिघाड निर्माण होणे. ही सगळी आळस येण्याची कारणं आहेत. पहिलं कारण आहे कफदोषाची विकृत वाढ होणे. आळस येण्यासाठी काही महत्त्वाची कारणं शरीरामध्ये घडलेली असतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये कफदोषाची विकृत अशी वृद्धी होणे. कफदोषाची विकृत वृद्धी होण्यासाठी शरीरामध्ये अनेक कारणं घडलेली असतात. यामध्ये वारंवार थंड पदार्थ खाणे, खूप गोड पदार्थ खाणे, तसंच पचायला जड असे पदार्थ खाणे, गूळ, खिचडी, दूध यांचं अत्यंत अधिक प्रमाणात सेवन करणे यामुळे कफदोषांची वृद्धी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीरामध्ये वाढलेल्या या विकृत कफदोषामुळे शरीराच्या क्रिया मंद होतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये आळस हे लक्षण प्राधान्याने दिसून येतं. तसंच वाढलेल्या कफाची योग्य अशी चिकित्सा केली नाही तर भविष्य काळामध्ये या व्यक्तींना थायरॉइड, दमा, पीसीओडी, पीसीओएस आणि शरीरामध्ये सूज येणे यासारखे व्याधी होताना दिसून येतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे मेदाची संचिती होणे किंवा वाढ होणे. दुसरं कारण आहे मेदसंचिती. मेद म्हणजेच फॅट. शरीरामध्ये अनावश्यक अशा स्वरूपाचा मेद वाढलेला असतो आणि त्यामुळे या वाढलेल्या मेदाचे पचन हे शरीर व्यवस्थितपणे करू शकत नाही. याचं कारण म्हणजे शरीरामध्ये मेटाबॉलिझममध्ये बिघाड निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे या व्यक्तींमध्ये आळस हे प्रधान लक्षण दिसायला लागतं. मेदाच्या संचितीमुळे आळस आणि आळसामुळे आणखीन मेदसंचिती अशा या दुष्टचक्रामध्ये या व्यक्ती अडकलेल्या दिसतात. अशा वेळेस स्थौल्य या व्याधीची चिकित्सा केल्याने या व्यक्तींना चांगला उपशम मिळताना दिसून येतो. तिसरं कारण आहे मनाच्या तमगुणामध्ये वाढ होणे. तिसरं कारण आहे मनाच्या तम या गुणामध्ये वाढ होणे. हे आपण वर्तणुकीशी संबंधित असं समजू शकतो. सत्व हा मनाचा गुण तर रज आणि तम हे मनाचे दोष आहेत. ज्यावेळेस शरीरामध्ये तम या गुणाचा वृद्धी होते त्यावेळेस मनामध्ये तामसिक गुण वाढायला लागतो. तामसिक गुण वाढल्यामुळे त्यांना आळस हे लक्षण दिसायला लागते. अशा वेळेस अनेक आयुर्वेदिक चिकित्सा केल्याने या व्यक्तींमध्ये उपशम झालेला आपल्याला दिसून येतो. चौथं कारण आहे पचन संस्थेमध्ये बिघाड निर्माण होणे. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामधलं पचन बिघडणे. अनेक वेळा अनेक कारणांमुळे शरीरामधलं पचन हे बिघडलेलं असतं आणि अशा वेळेस निर्माण झालेला आहार रस हा अर्धवट पचलेला असतो आणि तो आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या पेशींना काम करण्यासाठी ऊर्जा देणारा असा असतो. परंतु अर्धवट पचन झालेल्या आहारसामुळे शरीराला हवी ती ऊर्जा किंवा एनर्जी काम करण्यासाठी मिळत नाही आणि त्यामुळे लक्षण स्वरूपामध्ये आळस या व्याधीची निर्मिती होते. आळस या व्याधीची चिकित्सा आता आपण बघूयात.
पहिली चिकित्सा आहे लंघन चिकित्सा. सगळ्यात पहिली चिकित्सा आहे लंघन चिकित्सा. बऱ्याच वेळा या व्यक्तींमध्ये पचनासंबंधित बिघाड निर्माण झालेला असतो. पचनाची क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे भरमसाठ घेतलेला आहार या व्यक्ती पचवू शकत नाही. अशा वेळेस लंघन सारखी चिकित्सा करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये गरम पाणी, साळीच्या लाह्या, मुरमुरे तसंच भाजलेल्या तांदळाचा भात किंवा डाळीचं सूप यासारखे पदार्थ घेऊन तुम्ही आपल्या भुकेची क्षमता वाढवू शकता. दुसरी चिकित्सा आहे आमपाचन चिकित्सा. दुसरी चिकित्सा आहे आमपाचन चिकित्सा. यामध्ये अर्धवट पचलेला आहाररस हा शरीरातल्या पेशींमध्ये असंच पडून राहतो आणि त्यामुळे शरीरामध्ये आम किंवा अर्धवट पचलेला असा आहाररस निर्माण झालेला असतो. अशा वेळेस या आमाचं पचन करण्यासाठी आमपाचक चिकित्सा ही आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आमपाचक चिकित्सा करण्यासाठी त्या व्यक्तीचं वय, प्रकृती किंवा दोषांची उपस्थिती यांचा सगळ्यांचा सारासार विचार करूनच आमपाचक चिकित्सा आपल्याला त्या व्यक्तींमध्ये देता येते. तिसरी चिकित्सा आहे शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म चिकित्सा. तिसरी चिकित्सा आहे शोधन चिकित्सा. यामध्ये शरीरात निर्माण झालेला आम किंवा कफ यांना शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी शोधन चिकित्सा केली जाऊ शकते. या चिकित्सेमध्ये वमन, विरेचन, बस्ती, सर्वांग संवाहन, उद्वर्तन यांसारखी चिकित्सा केल्यामुळे शरीरात अनावश्यक निर्माण होणारा कफ, मेद आणि आम यांना शरीराच्या बाहेर काढून टाकता येतं. चौथी चिकित्सा आहे व्यायाम चिकित्सा. चौथी महत्वाची चिकित्सा म्हणजे व्यायाम करणे. व्यायाम केल्यामुळे भुकेची क्षमता वाढते, पचन सुधारते, तसंच शरीरामध्ये वाढलेल्या अनावश्यक कफ, मेद आणि आम यांचं पचन शरीरामध्ये होतं आणि त्यामुळे या व्यक्तींमध्ये व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आळस या व्याधीमध्ये मनाची जागृती असणे हे अत्यंत गरजेचं आहे. मनाचा संकल्प असणे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच तुम्ही आळस या व्याधीमधून बाहेर पडू शकता आणि त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम हा सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी सुरुवातीला 5 मिनिटं सुरू करून हळूहळू त्याची इंटेन्सिटी, काळ वाढवत जाणे हे अत्यंत गरजेचं आहे. हळूहळू शरीराला व्यायामाची सवय लावल्याने शरीरात निर्माण होणारा आळस कमी व्हायला मदत होते. पाचवी चिकित्सा आहे मेडिटेशन किंवा ध्यान. पाचवी चिकित्सा आहे मेडिटेशन. मेडिटेशन केल्याने शरीरामधील आळस कमी व्हायला मदत येतो. शरीरामध्ये एक फ्रेशनेस येतो, तसंच मनाला उत्साह आणि आनंद मिळतो आणि त्यामुळे मेडिटेशन केल्याने आळस कमी व्हायला मदत होते. शरीरात निर्माण होणारा आळस हा खरं तर भावी व्याधी किंवा भविष्यात येणाऱ्या व्याधींचं पूर्वरूप किंवा पूर्वीचं लक्षण असू शकतं आणि त्यामुळे या लक्षणाला कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आयुर्वेदाच्या दिलेल्या चिकित्सा पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं बनवू शकता आणि एक उत्साही जीवन जगू शकतो. असंच उत्साही जीवन तुम्हालाही मिळो अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.